अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शहरात दररोज अनेक श्वानदंशाच्या घटना घडत असतानाच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेलं नाही. सोमवारी अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात शाळेतून घरी जाणाऱ्या लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ती मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी संताप व्यक्त केलाय. अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात अनेकदा तक्रार करून सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी थेट अंबरनाथ पालिकेत जाऊन कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीत अधिकाऱ्यांना पकडून त्यांना परिसरात आणून सोडण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ शहरात दररोज अनेक ठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. मात्र छाया उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशावर उपचार करण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने सोमेश्वर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिकाऱ्यांना कळावा यासाठी अधिकाऱ्यांना पकडून थेट भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सोडले तर सामान्य नागरिकांना होणारा त्रास त्यांच्या लक्षात येईल, यासाठीच हा प्रयत्न केल्याचं विकास सोमेश्वर यांनी सांगितलं. तुम्हालाच पकडायला आलो, तुम्ही कुत्रा काय पकडत नाही आमचे, आम्ही तुम्हाला पकडायला आलो. असायची गोष्ट नाही साहेब. एवढा मोठा मास्क काढला त्या बाईचा, त्या मुलगीचा. आम्ही जीबी मीटिंगला तुम्हाला सांगून थकलो, कुत्रा उचला तुम्ही कुत्रा. अहो आज उचलताय. यांना त्यासाठी इथं झाडी यासाठी घेऊन आलो की कुत्रे त्यांना सापडत नाही तर मला अधिकारी तर सापडणारच आहे, तर त्यांना झाडीमध्ये बांधून घरी घेऊन जाणार होतो. या लोकांनी हे लोक काय सिरियसपणे घेत नाही. आरोग्य विभागवाले, आरोग्य विभाग काय, नगरपालिका पूर्ण जेवढं प्रशासकीय बसलेत का काहीच कामाचे राहिलेले नाही. जोपर्यंत अंबरनाथ शहरामध्ये एखादी मोठी घटना घडत नाही तोपर्यंत लोक जागा होत नाही. आज त्या महिलेला एवढं मोठं चाव घेतलेल्या मुलीला, पण त्यासाठी काही हे अधिकारी इथून काही बाहेर निघाले नाही. दुसरीकडे नव्यानं तयार झालेल्या चिखलोली न्यायालयातही भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. न्यायालयाच्या आवारात आणि न्यायालयाच्या आतमध्येही भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांसोबतच वकिलांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतोय. याबाबत वकील संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट महेश वाळुंज यांनी अंबरनाथ पालिकेशी पत्रव्यवहार करून न्यायालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे. मात्र त्याकडेही पालिकेने अद्याप लक्ष घातलेलं नाही. शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी आणि लसीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे हा निधी नेमका जातोय तरी कुठं, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय. न्यूज अपडेट, अंबरनाथ.